आजच्या भागाचं शीर्षक आहे, पण आम्ही नुसतंच खेळत होतो. त्या दिवशी तोतोच्या शाळेतून घरी आल्यावर रॉकीशी लांडगा लांडगा खेळत असताना चांगलाच अपघात झाला. त्याचं असं झालं की तोतोचान आणि रॉकी नेहमीच खेळ खेळायचे. दोघांनी विरुद्ध दिशेने लोळत लोळत यायचं आणि एकमेकांवर आदळायचं. त्या दिवशी सुद्धा ते बराच वेळ असं खेळले आणि त्यांनी ठरवलं की आता जरा आणखी काहीतरी थोडं वेगळं खेळूया. अर्थात त्यांनी ठरवलं म्हणजे काय, तोतोचाननं ठरवलं. तिची नवीन कल्पना अशी होती की दोघांनी दोन बाजूनी येऊन आदळलं की एकमेकाकडे बघून लांडग्यासारखा चेहरा करायचा आणि एकमेकांना घाबरवायचं. जो जास्तीत जास्त भीतीदायक चेहरा करेल तो जिंकेल. रॉकी जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा होता, त्यामुळे लांडग्यासारखं दिसणं त्याला मुळीच अवघड नव्हतं. कान ताठ केले, जबडा उघडला आणि डोळे मोठे केले की झालं. पण तोतोचानला मात्र थेट कठीण होतं. ती दोन्ही हात कानासारखे धरायची, डोळे मोठे करायची आणि आ वासून गुरगुरण्याचा आवाज काढायची. सुरुवातीला रॉकी छान खेळत होता, पण तो अजून तसा लहानच असल्यामुळे तो अचानक विसरला की आपण खेळतोय आणि तोतोचानला काही समजायच्या आतच तो तिला चावला. रॉकी जरी लहान होता तरी तोतोचानपेक्षा आकाराने तो जवळजवळ दुप्पट होता आणि त्याचे दातही तीक्ष्ण होते. काही कळायच्या आत तोतोचानचा कान फाटून लोंबकळायला लागला आणि त्यातून भळाभळा रक्त वाहायला लागलं. तिची किंकाळी ऐकून आई स्वयंपाकघरातून धावत आली. खोलीच्या कोपऱ्यात तोतोचान दोन्ही हातांनी कान धरून बसली होती. सगळा फ्रॉक रक्तानी माखला होता. बाबा बाहेरच्या खोलीत व्हायोलिन वाजवत बसले होते, तेही चटकन आत आले. रॉकीला आज जाणवायला लागलं की आपण काहीतरी भयंकर केलंय. तो बिचारा मध्ये मध्ये घोटाळत होता आणि तोतोचानकडे घाबरून बघत होता. तोतोचानला मात्र वेगळीच भीती वाटत होती. आई बाबा जर रॉकीवर चिडले तर, त्याने त्याला हकलून दिलं तर? तिच्या दृष्टीने ते फार भयंकर होतं. ती चटकन रॉकीजवळ आली. आई आई रॉकीवर रागावू नको, त्यानं काहीच नाही केलं, ती जोरात ओरडत म्हणाली. आई बाबांचं लक्ष मात्र तिला कितपत लागलंय तिकडे होतं, म्हणून ते तिचा कानावर धरलेला हात ओढून काढायचा प्रयत्न करत होते. नाही नाही, दुखत नाहीये, खरंच नाही, पण रॉकीला हाकलवू नका, तिचा तो सूर होता. तोतोचानला खरोखरच जखमेचं काहीच वाटत नव्हतं. तिला चिंता वाटत होती ती रॉकीची. रक्त वाहतच होतं. आई बाबांना रॉकी तिला चावला असेल ह्याची कल्पना एव्हाना आली होती. त्यांनी तिची खूप समजूत घातली. रॉकीला हाकलून दिलं जाणार नाही असं कबूल केलं. तेव्हा कुठं त्या पोरीनं कानावरचे हात काढले. तोतोचानचा कान फाटलेला बघून आईनं तर किंकाळीच फोडली. बाबांनी तिला चटकन दवाखान्यात नेलं. वेळेत उपचार केले म्हणून तिचा कान नीट शिवला गेला. पण तोतोचानला एकच काळजी वाटत होती की आई बाबा कबूल केल्याप्रमाणे वागतील की नाही. तोतोचानच्या डोक्याला सबंध बँडेज करावं लागलं. ती एखाद्या सशासारखी दिसत होती. बाबांनी कबूल केलं होतं तरी रॉकीला रागवावं असं त्यांना फार वाटत होतं. पण आईनंच डोळ्यांनी त्यांना दटावलं, कारण रॉकीला रागावलं तर तोतोचान काय करेल हे सांगता येत नव्हतं. ती घाईघाईत घरात शिरली. तिला रॉकीला सांगायचं होतं की तिला छान बरं वाटतंय आणि आई बाबासुद्धा चिडलेले नाही आहेत. पण तिला रॉकी दिसेच ना. रॉकी रॉकी, तिनं 3-4 हाका मारल्या, पण रॉकी आलाच नाही. आता मात्र तिला रडायला यायला लागलं. ती डॉक्टरांकडे सुद्धा रडली नव्हती, कारण ती रडली असती तर आईबाबांचा रॉकीवरचा राग अजून वाढला असता. पण आता मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना. रडत रडत ती हाका मारत राहिली, रॉकी रॉकी रॉकी. तेवढ्यात सोफ्याच्या मागून रॉकीची काळी तपकिरी पाठ हळूहळू वर येताना दिसली. सावकाश सावकाश रॉकी तिच्याजवळ आला. बँडेज बधून तिचा दिसणारा चांगला कान त्यानं चाटायला सुरुवात केली. तोतोचाननं त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या कानाचा वास घेतला. आई बाबा म्हणायचे की त्याच्या कानांना वास येतो, पण तिला मात्र तो वास मनापासून आवडायचा. ते दोघे खूप दमले होते. आकाशातून चंद्र त्या पट्टी बांधलेल्या पोरीकडे आणि तिच्या रॉकीकडे डोळे भरून बघत होता. रॉकी आता पुन्हा कधीच लांडगा लांडगा हा खेळ खेळणार नव्हता. पण त्या दोघांची दोस्ती पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक गाढ झाली होती. धन्यवाद.